नमस्कार मित्रांनो, आज खरं पाहिलं तर आनंदाचा दिवस आहे. फार मोठा आनंदाचा क्षण आज माझ्या जीवनात मी अनुभवतोय. माझ्या स्वतःच्या गावी ग्राम आरडी, तालुका अंबरनेर, जिल्हा जळगावमध्ये, महाराष्ट्रामध्ये शाळेतील बाल मुलांचा आनंद दिवस आज साजरा केला जातोय. तयारी चालू आहे. माँ सावित्रींची पूजा होईल. त्यानंतर मग बाळ आनंद उत्सवाला सुरुवात होईल. खरोखर जीवनात आनंदाचं काय महत्त्व असतं ते मुलांच्या चेहऱ्यावर जेव्हा आपण पाहतो. तर आज मुलांनी इथे पार्टिसिपेट केलेला हिस्सा घेतलेला आहे. हे पहा किती लहान लहान चिमुकल्या मुलांनी काहीतरी घरून बनवून आणलेलं आहे. भले आईने बनवून दिलं असेल. काय आणलंय बाळा तू? गोड बोरे. हे पहा, उघडून दाखव जरा. हे उघडून दाखव. पहा मित्रांनो, म्हणून म्हणतात ना, बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. हे बालपण पुन्हा पुन्हा जीवनात येत नाही आणि बालपणाचे क्षण आनंदात व्यतीत करावे हे या मुलांकडून शिकायला मिळतंय. या मुलांनी, आता आम्ही आयराणीमध्ये बोलतो, यांनी येत ना गोड बोरे आणलेत. काय आणलेत भाऊ तू? हां, यामनी खानदेशी आयराणी भाषाचे भाऊनी एकदम भारी गोड बोर आणलेले. आता मी त्याचा हे घेणार आहे, स्वाद घेणार आहे. थँक्यू बाळा. तुझं नाव काय? एक बोर घेऊन तुम्ही स्वाद घेऊन घ्या. हिमांशु बाळ. मी येतो तिकडे. तुम्ही एक बोर. तुझं नाव काय दीदी? वेदांशी. तो दोस्तों, ये आज बाल आनंद दिवस का जो क्षण है, हमारे जीवन में हम आनंद के जो क्षण हैं वो खो देते हैं. और जब हम छोटे छोटे बच्चों को देखते हैं कि आनंद का क्या महत्व है, ये हमें तब पता पड़ता है. देखो आप, चिमुकले हमारे छोटे छोटे बच्चे, बड़े ही उत्साहित, कितना प्रसन्न चेहरा है उनका. ये लाखों की प्रॉपर्टी है जो आप देख रहे हैं चेहरे पे. ये बहन ने उड़द के वड़े बनाए हुए हैं. क्या नाम बेटा आपका? तनिष्का. देखिए उसके चेहरे पे खुशी कितनी है और कितना उसका स्वाद मिलेगा आपको, देखना आप. बहुत बहुत धन्यवाद दोस्तों. हमारे कार्तिक भाई, आमचे देवेंद्र यांनी बाल आनंद महोत्सवामध्ये किती सुंदर असं पदार्थ बनवून आणलेला आहे. तो आहे शेंगदाण्याची चिक्की, है ना बाळ? याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे? साखर, शेंगदाणा. याच्यात साहित्य काय काय घेता तुम्ही? साखर, शेंगदाणे, थोडा काजू बदाम का किशमिश. अच्छा. डाल के पहा किती सुंदर असा क्षण आहे. आमचे गावातले नागरिक पण येत आहेत. सुरुवात होते कार्यक्रमाला. मला तर खूप आनंद होतोय. मी व्यक्तिगत माझं मनोगत तुम्हाला सांगतो. मी माझा आनंद शब्दात वर्णन करू शकत नाही. सुंदर असा क्षण माझ्या जीवनात आलेला आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ मी घेणार आहे. आज काय बनवलं बेटा? सैंडविच बनाया इन बच्चों ने, छोटे छोटे बच्चों ने सैंडविच बनाया है. और ये आपके लिए मिर्ची, तली हुई मिर्ची. आपने बेटा तिल के लड्डू. हाँ, आपका नाम क्या है? संजीवनी. पूरा नाम बताओ. संजीवनी शालिग्राम सुरवंशी. आपने बेटा तिल्ली के लड्डू बनाए हैं. अच्छा, तिल्ली के लड्डू क्यों बनाते हैं बेटा ठंड में? मम्मी ने कहा था. देखो, तिल क्या होती है? तिल गर्म होती है ना. और ठंड में तिल के लड्डू इसलिए खाए जाते हैं कि आपकी हड्डियां मजबूत होनी चाहिए, है ना. हमारे जो पूर्वज थे ये क्यों बनाते हैं? समय समय पे लड्डू बनाते हैं, है ना. तो ये जानते हैं कि अपने शरीर के लिए क्या उपयुक्त होता है. और इसमें क्या है? इडली. अरे वाह दोस्तों, बहुत ही अच्छा. ये जो हमारे शरद भाई, हमारे गांव के नागरिक हैं, अध्यक्ष सर, कैसा लगा आपको? ये आनंद कैसा लगा? इस महोत्सव में कैसा लग रहा है आपको? ये जो बच्चों ने जो कार्यक्रम आयोजित किया है, हाँ, तो देख सकते हैं दोस्तों, ये मेरा मूल गांव है. मैं आरडी का रहने वाला हूं और आज बच्चों का ये आनंद महोत्सव में एंजॉय कर रहा हूं.
येत आहे का बोलो हां 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 नाही ना जडी पडी तडी सर नमस्कार आज जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे मला खूपच आनंद झाला आणि मी बाहेर गावून आलो आहे. आम्ही लहान असताना जेव्हा शाळेत होतो तसं त्यावेळेस काही असा कार्यक्रम आयोजित केला जात नव्हता. तर फार असं उत्तम कार्य तुम्ही सुरू केलेलं आहे आणि जो मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मी पाहिला तो आनंद आपल्या वयस्क माणसांच्या चेहऱ्यावर पण यावा, त्यानिमित्ताने तरी माणसाला आनंद घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून मी फार फार आभारी आहे सर तुमचा आणि मला आनंद झाला. या कार्यक्रमाबद्दल तुमचे फार फार आभार व्यक्त करतो मी आरडी गावाच्या नागरिक नात्याने. आज बाल आनंद मेळावा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आयोजित केलेला आहे. यामागे आमचा हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना ज्ञानामध्ये सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा. बरोबर. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तर मिळतंच परंतु व्यावहारिक ज्ञान त्यांचं वाढावं. बरोबर. आज या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी पदार्थ घरून बनवून आणलेले आहेत. बरोबर. याच्या मागचा हेतू असा आहे की एक बाजार मूल्य त्याला समजावं की बाजारात एखाद्या वस्तूची किंमत काय असते, ती आणल्यानंतर आपण कितीला विकली पाहिजे, याच्यातून त्याला नफा तोटा बाजार मूल्य भाव या सर्व गोष्टींचं ज्ञान अवगत होतं आणि हे प्रत्यक्ष कृतीतून त्यांना यावं यासाठी आम्ही आजच्या निमित्त औचित्य राखून जयंतीचं औचित्य राखून आजचं मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आम्हाला गावकरी मंडळी सर्वांचं पालकांचं खूप खूप सहकार्य या ठिकाणी लाभतं. आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, गावातील सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य, माझे सर्व पदाधिकारी आणि आपल्यासारखे जे शिक्षणावर प्रेम करणारे व्यक्ती आहेत त्यांचं सर्वांचं आम्हाला अनमोल मार्गदर्शन सहकार्य लाभत असल्याने हा आम्ही कार्यक्रम आयोजित करू शकतो. यापुढे सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल अशी अपेक्षा ठेवून आपले आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो फार सुंदर असं मनोगत सरांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामागचा त्यांचा उद्देश त्यांनी स्पष्ट केलेला आहे आणि खरोखर हे वातावरण जे आनंदाचं जे वातावरण तयार झालेलं आहे ते पुन्हा पुन्हा मुलांना मिळावं आणि त्यांनी यापासून शिक्षा घ्यावी हा उद्देश यामागे आहे. मा सावित्रींची प्रतिमाचं अभिवादन मी करतो आणि फार फार शुभेच्छा आहेत आमच्या शिक्षकांना सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल. आमचे गावचे नागरिक येत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आइए. हे सुंदर असं आमचं शाळेचं जे ग्राउंड वगैरे गार्डन वगैरे बनवलेलं आहे हे बघा तुम्ही. अरे वा. तुम्ही काय आणलं? भजिया. बहन भजिये लाए हैं. ती म्हण राहिनी भजिया लाय रे म्हणे. चालेल. कसल्या आहे? कांद्याच्या बटाट्याच्या. अरे वा. अच्छा अच्छा. अरे वा यार भारी आणलं गाड्या तुम्ही आयटम. तुम्ही आयटम एकदम भारी आहे. घरी बनवलाय ना का बाजारातून आणला? बाजारातून आणला. अच्छा. वा वा वा. चिक्की याला काय म्हणता? भेळ आहे का? शेव मुरमुरा. अतिशय आनंदाचा असा क्षण मी अनुभवतोय खरोखर आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद आहे जे आनंद आपल्याला सुद्धा मोठ्या माणसांनी सुद्धा घ्यावं याच्यापासून शिक्षा घ्यावी. आमचे गावचे नागरिक बाळूदादा आलेले आहेत. बाळूदादा या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? एकदम छान कार्यक्रम आहे हा. त्याच्यामुळे इथं चिक्की वडापाव अंडे मुर्गी सर्व एकदम म्हणजे मुलं आपल्या हाताने आपल्या सहभागितेने हे बनवून आणतात. त्यांच्या आईसोबत ते त्यांना हातभार लावतात आणि शिकतात पण. आणि बाहेर विक्री करण्यासाठी पण लावलेला आहे. एक निमित्त आहे ते पण मुलांचं शिक्षण त्या माध्यमातून त्यांना शिकायला मिळावं हा एक उद्देश आहे. तर फार सुंदर असा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे आरडी गावकऱ्यांनी. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आमचे आरडी गावचे नागरिक सुनील भाऊ नाना पाटील. आम्ही लहान असताना अशा प्रकारचे काही कार्यक्रम होत नव्हते
बरोबर. खेळ वगैरे व्हायचे, पण हा जो कार्यक्रम आहे, हे जर उपक्रम आहेत, नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत, हे अतिशय मुलांसाठी फायदेशीर आहेत. त्यांच्या भविष्यासाठी, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी असं उपक्रम राबवणं फार गरजेचं आहे. आणि फक्त शिक्षकांचा हा उपक्रम नाही, तर संपूर्ण गावकऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग लाभला पाहिजे, कारण हे आपलं कर्तव्य आहे. आपले मुलं घडले तर आपलं मुलांचं आयुष्य घडेल. तर मी आर्डी गावाचा नागरिक आहे, मी मी बाहेरगावी राहतो आणि मला हा सुंदर क्षण पाहण्याचा किंवा अनुभवण्याचं जे सौभाग्य मला मिळालं आहे, त्याबद्दल मी सर्व गावकरी आणि शिक्षक वृंदांचं आभारी आहे. सगळ्यांचे फोटो टाका. कसं वाटतं बाळा, है ना? भजी आणल्यात का? अरे वा वा, वा. देवेंद्र, तुझं नाव? कार्तिक. वाव. बाळा, तुझं नाव काय आणलं बनवून? अरे गजब पोहे बनवलाय भाऊ. तुला पोहे दिखा तुम्ही. एकदम भारी आहे, फार सुंदर बाळा. बाई शेंगा खावायला का देऊन घ्या तो बापरे, शेंगा खावायला का देऊन घ्या देखाल भेट देत. ये बफी हुई सेंग है और बहुत ही सुंदर ऐसा आयोजन यहाँ पे किया गया है. सभी बच्चों का देखो आप सहभागिता और कितना उत्साह इनके अंदर है, कितनी एनर्जी इनके अंदर है. ये पानी पूरी का स्टॉल है. वाव, ये बच्चा है लेकिन ये डॉन है. ये गाव का छोटा डॉन बोल सकते इसको. अरे आपला फोटो काढी ना, आपला फोटो काढी. तुझं नाव काय बाळा? इथं पाय, तुझं नाव काय आहे? हे तू काय काय पाहतोय आज? कसला कार्यक्रम आहे? काय आणलं बेटा? उघाडा. अरे वा, काय नाव तुझं? वेदिका. तुला या ज्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं बेटा? एकदम छान. नाही, हे जे सर किंवा हे जे आपले गावकरी येतात आणि तुम्ही हे जे काही या कार्यक्रमात सहभाग घेतात, आणलंय, तर तू आईला मदत केली का हे बनवण्यामध्ये? तू आईला विचारलं की याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं? मसाला टाकला, असं काय काय साहित्य घेतलं बेटा याच्यामध्ये? रवा घेतला. तू जो हा उडीद वडा घेतला ना, काय कुठला वडा आहे हा? मेंदू वडा. हा, काय काय साहित्य घेतलं? रवा घेतला, उडदाची डाळ घेतली. मैदा. अच्छा, अजून बेटा शिकायचं आहे ना, शिकायचं आपण सुद्धा शिकायचं आहे ना. आमच्या भाऊचा फोटो निघाला पा. आपण शिकलो तर पुढे आपल्याला बनवायला सहज होईल ना. एकदम छान बनवलंय. मला तू काय आणलं? एकदम छान ठीक आहे, बनवलंय. ठीक आहे. बेटा तू एकटी नाराज का बसली? काय आणलेलं आहे? कचोरी. खोल दकाडाले. नाही आमना लाडू नवी फटोल्यावर. अरे वा, कचोरी आहे. अरे वा वा वा, कचोरी कम पूड़ी. बहुत अच्छा. अंडे. हो. खोली. खमन. दोस्तों, अभी तक हम सब वेज देख रहे थे, लेकिन अभी एक चमत्कार हुआ है कि यहाँ पर अच्छा अंडे भी है क्या बेटा? वरती ठेव ना. अच्छा, अंडे भी बनाए हैं भैया. खमन. अच्छा, वो जो जाहिरात आती है, एडवर्टाइज आती है, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे वाला जो मामला है, वो इसके लिए यहाँ पे अंडे बनाए गए हैं. वेरी नाइस. फार सुंदर असं आयोजन आणि आयोजनामध्ये सहभागी आमचे. सँडविच. दीदी तुझं नाव सांग बेटा. आराध्य कैलास. बेटा, आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं नाव काय? बाल आनंद मेळावा आहे ना. त्याच्यामध्ये काय होतं बेटा? मुलांना काय शिकवलं जातं? ते पैसा काय असते, आपण जे विकतात ना ते किती पैशांनी द्यायचं. हां, आणि हे पदार्थ कसे बनवायचे, याच्यामध्ये काय काय लागतं हे ना शिकायला भेटतं ना आपल्याला, बरोबर? तर कसं वाटतंय तुला इकडे आल्यानंतर? छान वाटतंय ना. असे कार्यक्रम झाले पाहिजे ना, बरोबर? ही दीदी विचारलं ना तुला बेटा? तुम्ही काय आणलंय? दाखवलं तुम्ही? तुझं मी विचारलं ना बेटा, तुझंही पाहिलं गेलं ना.
छान वाटतं ना कार्यक्रम? हां, तू काय आणलं बेटा? तू काय आणलं? हां, पोहे आणलं का? अरे वा. तू चहा? अरे वा, तू चहा पिल मी. कितीला? 10ला? 5ला? मग आपलं परवडेल का आपल्याला? परवडेल का? नागरिकांचं येणं चालू आहे. हे सुंदर असं हे आयोजन आमच्या आरडी गावाच्या शाळेचा उपक्रम बाळ आनंद मेळावा. बहुत बहुत आभार सभी गांव वालों, नागरिकों का, शिक्षक वृंद और सभी बच्चों का. धन्यवाद.